तर त्या एसटीच्या फाईल मध्ये अजून काहीतरी असलं पाहिजे. मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन आणि मोदी हटाओ देश बचाओ अशा घोषणांनी आजच्या आंदोलनात वातावरण तापले आहे. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की एप्स्टीन फाईल प्रकरणात जर पंतप्रधानाबद्दल काही उल्लेख किंवा संदर्भ असतील तर त्यांचा स्पष्ट खुलासा देशासमोर करावा. आंबेडकर म्हणाले की देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल कोणतीही शंका निर्माण होत असेल तर ती दूर करणे ही त्या पदाची जबाबदारी आहे. सत्य असेल तर सांगा, अफवा असेल तर त्यावर पडदा टाका, पण मौन बाळगू नका, असा त्यांचा संदेश होता. त्यांनी पुढे असेही नमूद केले की लोकशाहीत पारदर्शकता महत्त्वाची आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रकरणात भारताच्या पंतप्रधानाचे नाव चर्चेत येत असेल तर सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. या आंदोलनातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सध्या या आरोपांवर पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या विषयावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. धन्यवाद. आणि मोदींची 4 महिन्यापूर्वीची भाषणं जर आपण असताना काढली तर विरोधाभास एक काळ मोदी असं म्हणत होते की भारतातली बाजारपेठ ही भारतातल्या शेतकऱ्यांसाठी राखीव राहील, जगाच्या शेतकऱ्याला आम्ही खुली करणार नाही. 4 महिन्यापूर्वीची भाषा एसटीच्या फाईल मध्ये मोदीचं नाव येतं आणि मोदी उलटा पडतो आणि सांगतो नाही, भारताची बाजारपेठ ही जगाला आता मोकळी केला जाणार. कशामुळे? तर त्या एसटीच्या फाईल मध्ये अजून काहीतरी असलं पाहिजे. फक्त मोदीने मोजरा केला एवढीच फक्त माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे इतर देश आहेत आणि तिथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने जे लहान मुला मुलींशी असणारा व्यवहार केलाय, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा की तुमचं नाव तर त्या फाईलींमध्ये नाहीये आणि ते नाव बाहेर पडू दे. म्हणून तुम्ही देश विकायला निघालेलात आणि म्हणून भवन भागवताना आम्ही असताना विचारतो की तुम्ही तरी गप का बसलात? 2G स्कॅम झालं त्यावेळेस अण्णा हजारेला हाताशी धरलं, दिल्लीच्या मैदानामध्ये बसवलं आणि सगळं रान आपण असताना पेटवलं. आज तुम्ही म्हणत असाल की मोदी ऐकत नसेल, पुन्हा एक अण्णा हजारे उभा करा आणि त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. हिंमत दाखवा, आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. नाही तर देशाला सांगा की एसटीच्या फाईल मध्ये मोदींचं नाव आलं तरी काही नुकसान नाही, हे तरी सांगा. ज्यांचं नाव आलं इतर देशाने त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं, पण भारतामध्ये कुणाच्याच विरोधात कारवाई नाही. इथे मी उघड असं म्हणेन की सामाजिक दृष्टिकोनातून देश स्वातंत्र्य ठेवायचा की गुलाम करायचा याबद्दलचं विभाजन होत चाललंय असं मी त्या ठिकाणी मानतो.